नमस्कार. लोकसत्ता लाईव्हमध्ये आपले स्वागत. मंगळवारी पार पडलेल्या मतदानाची आज निकालाची वेळ आहे. महापालिकेचा निकाल आणि जिल्हा परिषदेचा निकाल आज लागणार आहे. नेमकं आज या निकालानंतर काय चित्र असणार आहे किंवा हा निकाल झाल्यानंतर कोण कोणासोबत पुन्हा युती करणार, कोण कोणासोबत आघाडी करणार हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत मोरेश्वर येरम आहे. मोरेश्वर, स्वागत तुझं. नेमकं मुंबईत आणि ठाण्यामध्ये आज काय चित्र दिसेल? मुंबईमध्ये बघायचं झालं तर शिवसेना आणि भाजप यामध्येच मुख्य लढत आहे, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि एकूण 227 जागांपैकी काल जर आपण बघितलं तर सेनेने असा दावा केला आहे की त्यांना जास्तीत जास्त 110 पर्यंत अशी जागा जातील. परंतु अशी शक्यता जरा कमी वाटते की 100चा आकडा ते वगैरे गाठतील, कारण की गेल्या वेळीचे जर आपण आकडेवारी पाहिली तर त्यांना एकूण 75 जागा मिळाल्या होत्या, पण त्यावेळी युती होती आणि यावेळी युती नाही आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी देखील वाढलेली आहे. पण हा मतदानाचा वाढलेली टक्केवारी ही कोणाच्या बाजूने झुकते हे खरं पाहणं आज महत्त्वाचं असणार आहे. सेनेकडे त्यांच्यासाठी अस्मितेचा मुद्दा वगैरे आहे, कारण की युती तोडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंनी हा भावनेच्या तो हात घातलेला आहे मतदारांना, आणि तो प्राप्त करणं हे त्यांच्यासमोरचं लक्ष असेल. खरंच त्यांच्या जागा वाढतील, पण त्या 100पर्यंत वगैरे पोचतील असं वाटत नाही. आणि त्यामुळे हे त्रिशंकू परिस्थिती राहील असं सध्या तरी मुंबईत दिसते. तर ठाण्याच्या बाबतीमध्ये देखील ठाण्यात शिवसेना ही खूप आघाडीवरती आहे आणि त्यामध्ये त्यांनी 53 जागा वगैरे त्यांच्याकडे मागच्या वेळेस होत्या. तर यामध्ये थोडीफार म्हणजे त्या आजूबाजूला आसपास त्यांच्याकडे जागा असतील असं वाटतं. नक्कीच मुंबई ठाण्याबरोबर सर्वाधिक लक्ष असणार आहे ते पुण्याकडे आणि पिंपरी चिंचवडकडे. आपल्याकडे विश्वनाथ गरुड आहेत. विश्वनाथ, काय वाटतं की पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये नेमकी कशी परिस्थिती असेल? एक बघितलं पाहिजे की पुण्यामध्ये गेली 10 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पण राष्ट्रवादी काँग्रेस आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत नाही आहे, पिंपरी चिंचवडमध्ये मात्र स्पष्ट बहुमत आहे. म्हणजे 2012च्या निकालांचं आपण जर का लक्ष दिलं तर ते असं दिसतं की ज्या महत्त्वाच्या सर्व 10 महापालिका आहेत त्यापैकी फक्त पिंपरी चिंचवड महापालिका अशी की तिथे राष्ट्रवादी काँग्रेसकडं एक हाती सत्ता होती. बाकी सर्व ठिकाणी जो सत्ताधारी पक्ष आहे त्याला वेळेला काही इक्वेशन्स चेंज करून त्याला आपल्याला जे काही ठराव करून घ्यायचे ते करून घ्यावे लागले होते. त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 10 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असल्यामुळं एक अँटी इन्कम्बन्सी आता पुण्यामध्ये आहे आणि भाजपने जोरही तेवढाच लावलेला आहे. एकतर भाजप पुण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक मोठं प्रस्थ आहे, अनेक कार्यकर्ते तिथे आहेत, त्यांनी पण या भाजपला मदत केलेली आहे आणि भाजपने स्वतःनी या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात जोर लावलेला आहे. त्यामुळे आत्ता तरी चित्र असं दिसतंय की भाजप पुण्यामध्ये सर्वात मोठा पक्ष ठरेल. म्हणजे भाजप राष्ट्रवादी काँग्रेसला तुल्यबळ लढत देईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा भाजपच्या जागा नक्कीच जास्त असतील. आता त्या जागा जास्त असल्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक जागा असतील का, तर हे थोडंसं ट्रिकी आहे. ते बघायला लागेल ते कसं असेल, कारण मला तरी असं वाटत नाही की पूर्ण बहुमत भाजपला मिळेल. भाजप सत्तेच्या जवळ राहील, पण त्यांना सत्ता प्राप्त करण्यासाठी किंवा महापौर बसवण्यासाठी, स्वतःच्या पक्षाचा महापौर बसवण्यासाठी, कारण महापालिकेमध्ये सत्तेचा अर्थ म्हणजे फक्त महापौर बसवणं आपला, तर हे जर का बघितलं तर भाजपला तिथं थोडीशी मदत घ्यावी लागेल. मग ती भाजप कुणाची मदत घेणार, शिवसेनेची घेणार का राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेणार, हे थोडं बघायला लागेल. हे चित्र जर का आपण पिंपरी चिंचवड संदर्भात विचार केला तर पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनी मोठ्या प्रमाणात जोर तिथे लावला आहे. भाजपने तिथं मोठ्या प्रमाणात जोर लावला होता की प्रचारही मोठ्या प्रमाणात केला होता. अनेक नेते त्यांनी आयात करून आपल्याकडे आणले. पण आत्ता तरी असं दिसत नाही की भाजप तिथं मोठा पक्ष ठरेल. तिथं असंच वाटते की तिथं राष्ट्रवादी काँग्रेसच मोठा पक्ष ठरेल. पण 2012ला ज्या 82 जागा होत्या राष्ट्रवादी काँग्रेसकडं, एक हाती सत्ता होती, ते ठरवेल ती पूर्व दिशा होती आणि त्याचं चित्र पण दिसलं. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक हाती सत्ता असण्याचा काय फायदा आहे हे आपल्याला पिंपरी चिंचवड शहरामध्ये फिरलं की दिसतं लगेच की कशा पद्धतीने त्यांनी ते शहर डेव्हलप केले. तर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातातनं नक्की निसटणार आहेत. 82पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस जाईल असं चित्र अजिबात नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला तिथं मोठा फटका बसेल, पण तरीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच तिथं 1 नंबरचा पक्ष ठरेल, भाजप 2 नंबरचा ठरेल आत्ताच तरी, असं मला वाटतं. नक्कीच विश्वनाथ, तू म्हणालास की अँटी इन्कम्बन्सी हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा इथे येतो. पण एक आपण बघितलं तर कालच एक आपल्याकडे फोटो आला होता ज्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे नेत्यांनी आपले फ्लेक्स लावायला अभिनंदनाचे स्वतःची सुरुवात केली होती. तर हा कॉन्फिडन्स आहे त्यांना की आपण केलेल्या कामाचं आपल्याला त्याच्याबद्दल फळ मिळेल त्याचं? हा थोडा मला ओव्हर कॉन्फिडन्स वाटतो. ॲक्च्युली हे सुरू कधी झालं, हे 2014ची लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा हे भाजपने सुरुवात केलं. कारण 2014च्या इलेक्शनमध्ये नरेंद्र मोदी यांनी त्यावेळेस ते उमेदवार असताना किंवा पंतप्रधानपदाचे उमेदवार असताना मोठ्या प्रमाणात कॅम्पेन केलं आणि त्या तुलनेत विरोधी पक्ष अजिबातच नव्हतं. म्हणजे काँग्रेसचं कॅम्पेन अगदीच प्रभावहीन होतं. त्यामुळे त्यांनी इलेक्शनच्या आदल्या दिवशीपासूनच सर्व आपल्या कार्यालय सजवणं आणि आपलाच विजय आहे हे त्यावेळेस त्यांनी सुरू केलं. तोच ट्रेंड त्यांनी विधानसभेला कायम ठेवला. हे बघून आता काही लोक त्याचं अनुकरण
करतायत, पण मला असं वाटतं की तो ओव्हर कॉन्फिडन्स आहे. कारण पुण्यातला विचार केला तर प्रभाग पद्धतीने निवडणूक आहे, त्यामुळे प्रभाग पद्धतीमध्ये कुठल्याही उमेदवाराच्या पूर्ण प्रभागावर पकड आहे अशी स्थिती नाही आहे. एका उमेदवाराची म्हणजे सपोज आता पुण्यामध्ये विचार केला तर साधारणपणे 80,000 मतदान एका मतदारसंघामध्ये प्रभागामध्ये, तर 80,000 मतदारांपर्यंत एका उमेदवाराचा रीच असणं किंवा त्याची जनसंपर्क असणं, त्यांनी जी काही कामं केलेली आहेत, आयदर तो लोकसभे सदस्य असताना महापालिकेचा किंवा सदस्य नसताना म्हणून सुद्धा काही कामं केली आहेत, ती लोकांपर्यंत पोहोचवणं आणि लोकांनी आपल्याला मतदान करावं यासाठी त्यांना उद्युक्त करणं, ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता तरी असं दिसत नाही. त्यामुळे ज्यांनी अशी काही फलकबाजी केली आहे ती ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आहे. किंवा एक चित्र असंही असू शकतं की मोठ्या प्रमाणात पैसा वाटला गेलेला आहे. पुण्यामध्ये तर असं चित्र होतं की वाकडसारख्या भागामध्ये एका मतासाठी 12,000 रुपये मोजले गेले होते असं, पण ही अनऑथेंटिक खबर आहे कारण ह्यामध्ये आपल्याकडे स्पष्ट माहिती नाही, पण अशी चर्चा आहे की 12,000 रुपये एका मतासाठी दिले गेले. तर हे ज्यांनी पैसे अशा पद्धतीने वाटले ते खूपच कॉन्फिडन्स असू शकतं की मी एवढा पैसा वाटला आहे त्यामुळं मी येऊ शकतो निवडून. पण शेवटी मतदारसुद्धा सुजाण आहे, त्याला माहिती की शेवटी पैसे घेतले तरी मत कुणाला द्यायचं आहे. त्यामुळे तो एक फॅक्टर बघितला तर ज्यांनी कुणी अशी फ्लेक्सबाजी केलेली आहे ती मला तरी ओव्हर कॉन्फिडन्स वाटते त्यांचा. नक्कीच प्रभाग पद्धती अतिशय महत्त्वाची ठरणार आहे, पण मुंबईमध्ये प्रभाग पद्धती नव्हती आणि मुंबईमध्ये सर्वात महत्त्वाचा बघितलं तर आपण यावेळेला मतदान जास्त झालेलं आहे. ते थोडं फसवं आहे असं एका सर्वेक्षणात आलं, तरी पण मतदानासाठी लोक बाहेर पडली होती. तर जनरली मतदान जास्त झाल्यावर असं होतं की जो सत्ताधारी असतो त्यांना फटका बसतो. तर मुंबई ठाण्यामध्ये अशी परिस्थिती दिसेल का? मुंबई ठाण्याच्या बाबतीमध्ये मतदान वाढलंच, म्हणजे ठाण्यामध्ये तर अगदी सगळ्या 10 महापालिकांपेक्षाही सर्वाधिक जास्त मतदान झालं आहे आणि तिथे सेनेची सत्ता आहे. परंतु यावेळी असं पूर्णपणे सत्तापालट होईल असं वाटत नाही आहे, कारण की भाजपने असे जे काही मुद्दे असे गाजर दाखवण्याचं जी हे सुरुवात केली तर ती खूप ओव्हर अशी होती आणि त्यावरती ती मतदारांना ती रुचली नाही आहे. म्हणजे काही आश्वासनं देणं आणि त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये केलेलं मुख्यमंत्र्यांनी 6,500 कोटींचा तो जाहीर केलेला जो पॅकेज वगैरे तो पण, असे बरेच मुद्दे हे शिवसेनेने उचलून भाजप विरोधात जे काही भाषणबाजी आणि जी काही कॅम्पेन केलं आहे ते त्यांना थोडं महागात पडेल. किंवा इतर पक्षाचे उमेदवार उचलून स्वतःकडे 227 उमेदवार तुम्ही उभे करू शकत नाही हे तुम्हाला माहिती असताना इतर पक्षातल्या उमेदवारांना खेचून तुम्ही उमेदवारी देणं आणि पक्षातल्या कार्यकर्त्यांना नाराज करणं ह्याचाही फटका त्यांना मोठ्या प्रमाणात बसू शकतो. त्यामुळे सेना खरंच इथे मोठा पक्ष ठरेल असं वाटतं. नक्कीच भाजप आणि शिवसेना यावेळेला वेगवेगळे लढल्यामुळे अतिशय रंगतदार लढाई त्यांच्यात पाहायला मिळाली. मुख्यमंत्र्यांचा इथे मुद्दा आला. मुख्यमंत्र्यांचा सर्वाधिक प्रभाव असलेलं किंवा त्यांचं होमटाऊन असलेलं नागपूरमध्ये नक्की काय परिस्थिती असेल? नागपूरमध्ये 2012चं इलेक्शन बघितलं तर तिथं नागपूरमध्ये सर्वाधिक मोठा पक्ष हा भाजप होता. तर आत्तासुद्धा एक्झिट पोल जे सांगतात ते फार चुकीचं आहे असं मला वाटत नाही. नागपूरमध्ये परत एकदा भाजपच तिथं सत्तेवर येईल. फक्त ते आहे त्या जागा मेंटेन करतात का पुढं वाढवतात, कारण आहे त्या जागा त्यांनी राखल्या तर त्या ठीक आहेत, पण एकतर केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे, राज्यामध्ये गेले 2.5 वर्ष भाजपची सत्ता आहे, स्वतः मुख्यमंत्री हे नागपूरचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे ह्या सगळा विचार केला तर नागपूरमध्ये त्यांना एक हाती सत्ता मिळवली तरच ते भाजपचं खरं यश मानलं पाहिजे. केवळ आहे त्या जागा त्यांनी मेंटेन केल्या तर ते काही यश म्हणता येणार नाही, ते अपेक्षित होतं. कारण नागपूरमधलं एक तर नागपूरमध्ये परिस्थिती अशी की नागपूरमध्ये भाजपचा विरोधक फक्त काँग्रेस आहे, बाकी तिथे NCPचं पण आता स्थिती काही एवढी वजनदार नाही आहे, शिवसेनेच्या विरोधातच वातावरण आहे आणि मनसेचं तिथं अस्तित्वच नाही. त्यामुळं नागपूरची स्पेसिफिकली विचार केला तर काँग्रेस आणि भाजप या दोनमध्ये लढत आहे. पण काँग्रेसमध्ये पण अंतर्गत बरेच वाद आहेत, त्यामुळे काँग्रेसचा एवढा प्रचार पण प्रभावशाली ठरला नाही. ह्या सगळ्याचा विचार केला तर मुख्यमंत्र्यांचं एक तर स्वतः तिथं मुख्यमंत्री तिथनं येणं, त्यानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री स्वतः नितीन गडकरी हे नागपूरमधनं आहेत, त्यांनी तिथं सभा घेतल्या होत्या आणि नागपूरमध्ये अनेक कामं त्यांनी सुरू केली. म्हणजे त्यांनी नागपूरमध्ये पुण्याआधी नागपूर मेट्रो आणली, त्यामुळे हे त्यांच्यासाठी खूप मोठं यश आहे की जसं बघितलं तर मुंबईच्या खालोखाल आज महाराष्ट्रामध्ये पुण्याला महत्त्व आहे, पण पुण्याच्या मेट्रोच्या ऐवजी त्यांनी नागपूर मेट्रोकडे आधी लक्ष दिलं, कारण ते इलेक्शनचा पुढचा विचार करूनच त्या गोष्टी केल्या गेल्या होत्या आणि त्यांनी नागपूरमध्ये मेट्रो आणली. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा त्यांना ह्या निवडणुकीत होणार आहे. नागपूरमध्ये भाजपची सत्ता येईल असं आता तरी मला वाटते. फक्त ती सत्ता एक हाती येते का त्यांना परत सत्तेसाठी अजून काही अपक्षांची किंवा महापौर आपला स्वतःचा बसवण्यासाठी काही त्यांना मदत घ्यावी लागते, हे थोडं बघणं आता महत्त्वाचं ठरेल. नक्कीच 10 महापालिका महत्त्वाच्या आहेत, त्यांचे निकाल थोड्याच वेळात यायला सुरुवात होणार आहे. 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या सर्व निकालाचे लाईव्ह अपडेट्स आम्ही लोकसत्ताची वेबसाईट, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्यासमोर आणणारच आहोत. अधिक बातम्या आणि निवडणूक निकालासंबंधीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी लॉग ऑन करा लोकसत्ता.com.